आम्ही चाललोय लग्नाला। आता आमचं आवरलेलं आहे आणि भक्ती पण रेडी झाली। तुम्हाला भक्ती दाखवते। हा, भक्तीने घातलाय घागरा बघा किती छान क्यूट दिसतेय। आणि आम्ही आवरले चाललोय। तर आता नवरीन ते तिथे गेलेले आहे आणि आम्ही आता घरून आमचं चाललेलो आहे। तर या सगळ्यांना लग्न पण दाखवते मी। तर चला, भक्ती पण झाली होती रेडी। बघा भक्तीचे चालले नखरे, मस्त नाचू राहिली। मोबाईलवर गाणं चालू होतं त्याच्यामुळे मस्त नाचू राहिली ती। आणि बघा तिचा घागरा कसा दिसतोय। घेतला तेव्हा मी दाखवलाच होता व्हिडिओमध्ये, पण आता तो घातल्यावरती खूप छान वाटू राहिला। पण मग तिने मॅचिंग बेल्ट लावून नाही दिला। मला होता मी आणलेला, पण तिने लावून दिला नाही, अजून छान दिसला असता नाही तर आम्ही इथं पोहोचलो आणि थोडंसं लवकर चालू होतं कारण अवधूतला रेडी करायचं होतं, कारण तो आजीसोबत लग्न घरीच होता। तर त्याला आता रेडी केले, त्याला कोट वगैरे घातला। तर गेटवर हे जे दिसतंय ना, नवरीचे चुलते सर्वे स्वागतासाठी तयार झाले, छान असे मस्त फेटे वगैरे बांधून। आणि एका साईडला नवरदेवाकडचे सर्वजण असे मस्त स्वागतासाठी रेडी झाले। आणि आता दाखवते नवरदेवाची पण एंट्री होणारच आहे थोड्या वेळात। तर छान असे नवरदेव तयार झालेले मस्तपैकी घोड्यावर बसून। आणि प्रत्येकाला लग्नाची एक आतुरताच असते, तशी म्हणजे सगळ्यांनाच असते। आणि बघा सगळ्या बाया मस्त नाचूच राहिल्या। तर डीजेचा आवाज होता त्यामुळे मला आवाज घेता नाही आला। आणि त्याच्यानंतर आणि सगळ्या पाहुण्या रावळ्या मस्तपैकी आल्या होत्या, कोणाची काय तयारी चालल्या होत्या। तर माझ्या जावबाई आम्ही गप्पा मारत होतो, तर मी सर्वांच्या मग व्हिडिओ काढून घेतल्या। आणि सुंदर असा लॉन्स होता। तर निर्मल लॉन्स इथं लग्न होतं ओझरला। आणि बघा माझ्या जावाच्या मुली म्हणजे माझ्या पुतण्या बघ किती सुंदर अशा दिसू राहिल्या। त्यांनी घागरे वेअर केले होते आणि छान दिसत होत्या त्या दोघी पण। आणि चला, ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे। आणि नवरदेवाची एंट्री अशी सुंदर अशी झालेली आहे। तर बघा आमची नवरी पण खूपच छान दिसू राहिली, तिने एकदम सुंदर असा घागरा घातलेला होता। आणि मंगलाष्टक चालू झाले होते, पण मी खालूनच व्हिडिओ काढली होती, स्टेजच्या मी खाली होते कारण भक्ती त्रास देत होती मला। तर नवरीने नवरदेवाच्या पाया पडली, लग्न लागलेलं आहे। आणि पूर्ण व्हिडिओ घेता नाही येत मला, कारण कसं माझ्या मागं लहान मुलगी, मला पुढं कॅमेरा घेऊन जाता येत नाही। पण मी जिथं बसले एका ठिकाणी खुर्चीवर, मी तिथून व्हिडिओ काढलेली होती। आणि स्टेजवर जायचं पण थोडंसं वेगळंच वाटून जातं, सगळ्या पोरीसोरी असताना आपण तिथं जायचं बायांनी बरोबर नाही वाटत। त्याच्यामुळं मी लांबूनच अशी व्हिडिओ काढत होते। आणि नवरदेवाला ओवाळू राहिली त्याच्यानंतर फेरे चालू त्यांचेवाले, मुलीचे मामा मुलाचे मामा दोघांना फेरे घालता येते दोघंजण। आणि बघा आमचे छोटेसे बहीण भाऊ अवधूत आणि भक्ती फोटोशूट चालू होते। आणि अवधूतचे मित्र बघा सर्वजण म्हणत होते हाय मोबाईलमध्ये, त्यांना यूट्यूबवर दिसायचं होतं मग मी सगळ्यांना। आणि इथं चालू होतं ज्या नवरदेवाच्या बहिणी त्यांचा मेकअप, म्हणजे इणीचं मेकअप चालू होता। तर नवरीकडच्यांनी सगळ्या नवरदेवाच्या बहिणी आणि चुलत्या त्यांना इथं इणीचं काही चालू होतं त्यांचंवालं, तर ते पण थोडंसं मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। अजून सप्तपदी बघायची आणि लास्टला चालली सप्तपदीची तयारी। आणि बामण सांगतो ते वचन घ्यायचे आणि पुढं चालायचं।
आणि आता चालू सुनमुख बघायचं काम, म्हणजे नवरीच्या आई, नवरदेवाच्या आई वडील चुलते सगळेजण बसता असे लाईनीमध्ये आणि प्रत्येकाच्या मांडीवर बसायचं नवरदेवानी आणि तिला सुनमुख बघायचं, काय द्यायचं आणि ओवाळणी टाकायची. तर अशा प्रकारे हा शेवट कार्यक्रम चालू आहे, बघू शकता. आणि ते जे बसलेले ते नवरदेवाचे आई वडील, म्हणजे ह्या आमच्या कीर्तीचे सासू सासरे. तर सुंदर असे खूप लाडाने खूप जीव लावतील ते, खूप चांगले माणसं भेटले कीर्तीला. आणि मुलींना एवढंच पाहिजे आयुष्यात का आई वडील सोडले तर सासू सासरे चांगले भेटले पाहिजे. आपण आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जातो आणि दुसऱ्यांच्या घरचे व्यवस्थित असले आपल्याला काहीच वाटत नाही. तसे आमच्या कीर्तीचे माणसं खूप चांगले आणि तिचे मिस्टर पण खूप हौशी आहे, सगळे चांगले. तिची नणंद पण खूप छान आहे. हे दोघंच बहीण भाऊ आहे आणि खूप असे जीव लावणारे सगळे. आणि सुनमुख पाहून झालंय आता. तर नवरीचे भाऊ चुलते सगळेजण असे नवरीला गोल फिरवत्या आणि प्रत्येकाच्या असे मांडीवर बसवत चालत्या, नवरदेवाच्या मांडीवर बसवत चालते. हे नवरीचे छोटे छोटे भाऊ, मोठे भाऊ सगळे, हे चुलते काके सगळे असे मस्तपैकी मानासमानाने नवरीला मस्त फिरवता. कोणी उचलून घेतं आणि प्रत्येक जण हात धरायचा नवरीने. हा नवरीचा सक्का भाऊ बघा छोटू. तर असे मस्त नवरीला असं मांडीवर दिलं सासऱ्यांच्या. तर छान असा हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि थोड्याच वेळात नवरी निघल. पण मला आता पुढची व्हिडिओ घेता नाही आली, कारण माझी भक्ती झोपली होती मांडीवर. त्यामुळं मला जितकी व्हिडिओ घेतली मी तितकीच तुम्हाला दाखवते. तर बघा नवरीचे काका किती स्माईल मस्त करून राहिले. तर छान असा हा लग्नाचा कार्यक्रम पार पडला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा. आणि असं काही नाही व्हिडिओ माझे येत नाही, माझे डेलीचे व्हिडिओ चालूच आहे, पण लग्नाचे धावपळ थोडेसे घरचे रुटीनचे व्हिडिओ मी नाही बनवले, शक्य नाही झाले ते. त्याच्यामुळं आता इथून पुढे माझे व्हिडिओ चालूच राहू राहिले. तर ज्यांनी नसेल चॅनलला सबस्क्राईब करेल तर नक्कीच करा आणि तुमचा असाच मला सपोर्ट असू द्या. तर चांगलेच माझे सबस्क्रायबर झाले आता, तर अजून थोडेसे झाले म्हणजे मला पण बरं वाटेल. तर चला हे लास्टचा व्हिडिओ बघत राहा. तर चला ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहते आता तो क्षण झालेला आहे आणि नवरी आता चालली आहे. आणि मला पुढे जाऊन व्हिडिओ काढता नाही आली. तुम्हाला मग सांगितलं मी, भक्ती माझ्या मांडीवर झोपलेली होती आणि नवरी जास्त आम्ही कोणी रडून दिलं नाही नवरीला, कारण की ती 4-5 दिवसापासून कंटिन्यू रडत होती. आणि रडण्याचं सारखा कसं आहे, प्रत्येक मुलीचा तो क्षण जीवनातला असतो की आईवडिलांचं घर सोडून आणि दुसऱ्यांच्या घरी जाणं थोडासा त्रास होतोच, थोडा म्हणजे जास्तच होतो. प्रत्येक मुलीला डोळ्यात पाणी येतच. आणि पण आमच्या सुकीर्तीला असं छान असं घर भेटलेलं आहे, त्यामुळं आम्ही तिला सगळ्यांनी समजून सांगितलं की तिला अजिबात कोणी रडून दिलं नाही, कारण डोकं पण दुखतं नवरीचा दिवसभर 4-5 दिवसापासून वणवण झालेली असती आणि रडून पण काय होणार आहे, चांगलंच झालेलं आहे. त्यामुळं आनंदात तिला सगळ्यांनी मस्तपैकी बिदाय तिची केलेली आहे. तर चला इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.